नमस्कार, मी सुवर्णा. आपण सर्वांचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला कसलाही ब्लॉग किंवा देवपूजेचा व्हिडिओ दाखवणार नाही. तर आज मी जे काही गणपती बाप्पासाठी आणि गोकुळाष्टमीसाठी शॉपिंग केलेली आहे, आज मीच तुम्हाला ते सर्व दाखवत आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे वस्त्र दाखवत आहे, जे मला माझ्या मामाच्या मुलीने पाठवलेले आहेत. कारण की मला सख्खी बहीण नाही, पण मामाची मुलगी मला सख्ख्या बहिणीच्या वरती जीव लावते. तर मला देवपूजेची आवड असल्यामुळे आणि देवघरामध्ये डेकोरेशन करायला आवडतं, म्हणून तिने ही नवीन आलेली वस्त्र मला पाठवलेली आहेत. तर कसं आम्ही ग्रामीण भागात राहतो ना, कधी कधी नवीन आलेल्या वस्तू आम्हाला पटकन अवेलेबल होत नाहीत. तर माझ्या सासूबाई एका लग्नासाठी गेल्या होत्या, तेव्हा तिने मला हे वस्त्र पाठवले. हे दोन आणि सर्कलचे म्हणजे राऊंडचे दोन असे 4 तिने मला वस्त्र हे पाठवलेत आणि खूप सुंदर असे वस्त्र पाठवलेले आहेत. तर आता मी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी तसेच ठेवणार आहे. त्याचबरोबर हे स्वामींचे देखील वस्त्र पाठवलेले आहेत. एक येलो कलरचा आहे, पिवळा, आणि एक राणी कलरचं एक आहे. असे वस्त्र पाठवलेले आहेत. तर मी पाठीमागे मीशोवरून खरेदी केली होती. तर हे आपण जे पाणी घेतो आणि फुलाच्या पाकळ्या करून टाकतो ना देवाच्या मोती दोन्ही साईडने ठेवायला, तर ते घेतलेले आहेत. आणि हे काही असे हे 3 भेटलेले आहेत. तर मला फक्त 169 रुपयाला मीशोवरती पडलेले आहेत. आणि हे पण मी घेतलेलं आहे, पण हे जरा मला महाग लागलेलं आहे. हे 350 रुपयाला बसलेलं आहे. जेव्हा आपण डेकोरेशन करतो गणपती बाप्पाच्या पाठीमागे तेव्हा लावण्यासाठी असं छान दिसतं. आता मी ते गुच्छ लावला, पण एक काडी याची काढून लावली जाते तर छान दिसतं. त्याचबरोबर पाठीमागे 15 दिवसापूर्वी मी मीशोवरून हे देवाचे स्टँड घेतले होते लक्ष्मी मातेच्या. ते एकदा मी वापरलेत, पण तुम्हाला दाखवले नव्हते म्हणून आज परत दाखवते. तर असे हे 2 मी स्टँड घेतले होते. हे पण छान होते, मला खूप आवडले. कारण की जेव्हा आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो तेव्हा ते आपण हे दाखवले ठेवतो, पूजेसाठी दिवे लावतो. त्यानंतर उद्या गोकुळाष्टमी आहे, म्हणून मी बाळकृष्णांसाठी हा पाळणा घेतलेला आहे. तो देखील मी आमचे जे स्वामी समर्थ केंद्र आहे ना, तिथून घेतलेला आहे. तर आम्हाला दिंडोरीचं स्वामी समर्थ केंद्र आहे, तर तिथेच केंद्रामध्ये मी असे साहित्य पूजेचे भेटतात, त्यामुळे मी तिथेच घेतलेला आहे. तर खूप छान असा हा मला पाळणा बसलेला आहे. तर हे असतं, याच्यामध्ये असं ठेवायचं राहते. आणि अशा प्रकारे इथे दोरी बांधायची आणि अशा प्रकारे हा सुंदर असा मला पाळणा बसलेला आहे. त्यानंतर मला नवनाथ भक्तिसागर या ग्रंथाचं अजून मी पारायण केलं नव्हतं, मला पारायण करायचं आहे, म्हणून मी हा देखील ग्रंथ आणलेला आहे घरामध्ये पारायणासाठी. आणि त्याचबरोबर मल्हार सप्तशती हा देखील ग्रंथ आणलेला आहे पारायणासाठीच तो पण. तर मी ह्या 2 ग्रंथ अजून पारायण केले नव्हते. तर माझ्याकडे रांगोळीचे छापे नव्हते, तर हे नवीन छापे आले होते, म्हणून मी हा एक घेतला. हा एक उद्या लागल गाई वासरूचा रांगोळीसाठी ना, तर तो एक घेतलेला आहे. आणि हा एक स्वामींचा घेतलेला आहे. छोटे होते पहिले, पण मोठे नव्हते, म्हणून आता मोठे घेतलेले आहेत. आणि बाळकृष्णांसाठी हे वस्त्र घेतलेलं आहे व खाली आसन घेतलेलं आहे. त्याचबरोबर हा असा फेटा पण येलो कलरचा घेतलेला आहे. तर अशी माझी गणपती बाप्पा व गोकुळाष्टमी निमित्त छोटीशी खरेदी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा झाला नक्कीच सांगा.